हे पुणेकर्स, चला तर कोकणातल्या स्थानिक मंडळींसोबत कोकणातल्या मान्सून टूरची सफर करायला, तेही फक्त 3,333 रुपये प्रति व्यक्ती. ही टूर प्रत्येक शुक्रवारी निगडी पुणे येथून सुरू होणार आहे. रात्रभर आपण टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील अतिशय सुंदर असं होमस्टेमध्ये पोहोचणार आहोत. या होमस्टेमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला सेल्फी पॉईंटला फोटोग्राफी करायला सुद्धा भेटणार आहे. शिवाय या होमस्टेची स्वच्छता अतिशय सुंदर आहे. होमस्टेमध्ये फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला मालवणी पद्धतीने बनवलेला नाश्त्याचा आस्वाद घ्यायला भेटणार आहे. नाश्ता झाल्यानंतर आपण सावदाव धबधब्याला निघणार आहोत. डोंगर पठारावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानक प्रसरत कड्यावरती कोसळतो. त्याचप्रमाणे सावदाव धबधबा प्रत्येक पर्यटकाला त्याच्याकडे आकर्षित सुद्धा करून घेतो. या धबधब्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण निसर्गरम्य करंजे गावातील गोवर्धन गोशाळा येथे जाणार आहोत. ही गोशाळा माननीय खासदार नारायण राणे साहेब यांनी उभी केली आहे. या गोवर्धन गोशाळामध्ये तुम्हाला देशी गाईच्या विविध प्रकारच्या प्रजाती बघायला भेटणार आहेत. गोवर्धन गोशाळा येथे भेट दिल्यानंतर संध्याकाळी आपण हरकुल धरण बघायला जाणार आहोत. हे धरण सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि शिवाय बर्ड वॉचिंगसुद्धासाठी खूप फेमस आहे. धरणला भेट दिल्यानंतर आपण संध्याकाळी आपल्या होमस्टेला वापस येणार आहोत आणि आपण होमस्टेला वापस आल्यानंतर तुम्हाला मालवणी पद्धतीने बनवलेला जेवणाचा आस्वाद घ्यायला भेटणार आहे. जेवण झाल्यानंतर आपण आपल्या रूममध्ये जाऊन मस्तपैकी आराम करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मालवणी पद्धतीने बनवलेला नाश्त्याचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. मालवणी पद्धतीचा नाश्ता घेतल्यानंतर आपण बालचंद्र महाराज मठ येथे भेट द्यायला जाणार आहोत. बालचंद्र महाराज मठला भेट दिल्यानंतर आपण आपल्या पुण्याच्या परतीच्या प्रवासाला निघणार. मग पुणेकर, तुम्ही कधी येता कोकणातली मान्सून टूरची सफर करायला? अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिली आहे, ती नक्कीच तपासा आणि आजच आपलं टूर बुक करा.